नमस्कार. आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेतील आजच्या 37व्या पुष्पात आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. आजचा विषय असणार आहे वीरशैव लिंगायत हे हिंदूच. या विषयाची थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेणं आवश्यक आहे. जगाच्या पाठीवर अध्यात्म परंपरा असलेला भारत हा एकमेव देश आहे. अध्यात्म क्षेत्रात गुरु परंपरा ही श्रेष्ठ मानली जाते. यापैकीच एक असलेला प्राचीन आचारधर्म म्हणजे वीरशैव आचारधर्म. या वीरशैव आचारधर्मामध्ये सुद्धा दोन प्रवाह आहेत. एक पंचाचार्य परंपरेचा आणि दुसरा 12व्या शतकातला महात्मा बसवेश्वरांचा. परंतु हे दोन्ही प्रवाह हिंदू समाजाचे अभिन्न अंग आहेत. असे असताना देखील अलीकडच्या काळात काही समाजद्रोही मंडळींनी बुद्धिभेद करायचा प्रयत्न सुरू केला आहे. वीरशैव वेगळे आहेत आणि लिंगायत वेगळे आहेत असा एक भ्रम पसरवण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळात सुरू झाला आहे. आणि समाजातला हा एक फार मोठा हिस्सा हा हिंदू धर्माचा भागच नाही आहे अशी मांडणी करून सुद्धा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. इतकंच नाही तर आगामी राष्ट्रीय जनगणनेत वीरशैव लिंगायत समाजाने हिंदू म्हणून आपली नोंद करू नये अशी सुद्धा मांडणी केल्यामुळे या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झाले. आणि म्हणून वीरशैव समाजाच्या सगळ्या साहित्याचा धांडोळा घेऊन आज आपल्यासमोर हिंदुत्व चिंतक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री शरद बबनराव गंजीवाले व्याख्यान सादर करणार आहेत. मगाशीच मी सांगितलं त्याप्रमाणे वीरशैव लिंगायत हे हिंदूच असा त्यांचा व्याख्यानाचा विषय असणार आहे. शरदराव मुळचे पुण्यामध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं BScचं. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. संघाच्या संस्कारातूनच पुढे मोठे झाल्यावर त्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये पतित पावन संघटनेचं खूप काम केलं. त्या पुढील काळात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यामध्ये देखील ते सक्रिय होते. शिवसेना झोपडपट्टी सेना प्रमुख किंवा शिवसेना शहर उपप्रमुख अशी देखील त्यांच्यावर काही काळ जबाबदारी होती. त्यानंतर विश्वेश्वर सहकारी बँक असेल, सहकार भारती असेल या संस्थांशी देखील ते निगडीत होते. या सर्व ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्यांनी आपलं योगदान दिलं. त्या पुढील काळामध्ये महाराष्ट्र वीरशैव सभा किंवा वीरशैव लिंगायत नगरकर गवळी समाज या संस्थांबरोबर ते निगडीत होते. आणि आता सध्या हिंदू वीरशैव लिंगायत मंच याचे ते सक्रिय असे पदाधिकारी आहेत. याबरोबरच पुण्यातल्या अनेक सार्वजनिक संस्था, गणेशोत्सव मंडळ यामध्ये देखील शरदराव सक्रिय आहे. आज आपल्यासमोर ते व्याख्यान सादर करणार आहेत. अतिशय सविस्तर मांडणी त्यांनी या व्याख्यानामध्ये केली आहे. अनेक ऐतिहासिक, प्राचीन, आध्यात्मिक क्षेत्रातले सगळे असे संदर्भ त्यांनी या व्याख्यानामध्ये दिले. आणि म्हणून हे व्याख्यान देण्यासाठी ते तयार झाले. त्यांनी त्याची तयारी दाखवली आणि त्याप्रमाणे आज आपल्याला व्याख्यान ते सादर करतायत. तर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे या ठिकाणी मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि हा अतिशय महत्त्वपूर्ण हिंदू समाजाच्या दृष्टीने विशेषतः असलेला असा विषय आज आपल्यासमोर ते सादर करतायत. याबद्दल त्यांचे आभार देखील मानतो
आणि त्यांनी आपल्या विषयाला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. परमपूजनीय प्रातस्मरणीय जगद्गुरु पंचाचार्य परंपरा, परमपूजनीय प्रातस्मरणीय जगज्योती महात्मा बसवेश्वर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित माता भगिनी आणि बांधवांनो, थोर इतिहासकार श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्ठाब्दी पूर्तीच्या निमित्तानं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेतील एका व्याख्यानाचं पुष्प गुंफण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. सुरुवातीलाच ज्यांच्या षष्ठाब्दीच्या निमित्तानं हे व्याख्यान या ठिकाणी घडतंय त्या श्री पांडुरंगजी बलकवडे यांना मी षष्ठाब्दी पूर्तीच्या शुभेच्छा देतो. वीरशैव लिंगायत समाज हा हिंदू समाजाचा एक प्रमुख घटक आहे. परंतु गेल्या काही दिवसात वीरशैव लिंगायत हे हिंदू नाहीत अशा स्वरूपाचा प्रचार काही विद्रोही चळवळीतले लोक, काही राष्ट्रद्रोही लोक यांच्या मार्फत केला जातोय. आणि म्हणूनच त्यांच्या सगळ्या मुद्द्यांचा परामर्श घ्यावा या हेतूने हे व्याख्यान मी आपल्या समोर समर्पित करतोय. एका बाजूला वीरशैव वेगळे आणि लिंगायत वेगळे अशा स्वरूपाचा शब्दभेद करून, शब्दच्छल करून या समाजात उभी फाळणी घडून आणण्याचं चालू असलेलं पाताळयंत्री कारस्थान, आणि दुसऱ्या बाजूला या समाजाचा फार मोठा हिस्सा या राष्ट्राच्या प्रमुख प्रवाहापासून, या राष्ट्राच्या प्रमुख जीवनशैलीपासून विभक्त करण्याचं चालू असलेलं कुटील स्वरूपाचं षडयंत्र अशा दुहेरी अग्निदिव्यातून वीरशैव लिंगायत समाजाची वाटचाल आज चालू आहे. ज्या वीरशैव शब्दाची व्याख्या अशी केली गेली की वी शब्देन उच्यते विद्या शिवजीवैक्य बोधिका तस्याम रमन्ते ये शैवा वीरशैवास्तु ते स्मृतः. त्या वीरशैव शब्दाचंच पर्यायवाचक नामाभिधान म्हणजे लिंगायत शब्द, त्याच वीरशैव शब्दाचं संस्कारवाचक नामाभिधान म्हणजे लिंगायत शब्द, त्याच वीरशैव शब्दाचं आचरणवाचक नामाभिधान म्हणजे लिंगायत शब्द. परंतु ज्यांना हा समाज तोडायचा आहे त्यांच्या बुद्धिभेदाची सुरुवात याच शब्दभेदातून होती. ज्या शिवजीव ऐक्य नावाच्या संकल्पनेचा मी उल्लेख केला वीरशैवाची व्याख्या सांगत असताना, ही शिवजीव ऐक्य नावाची संकल्पना असेल किंवा लिंगांग सामरस्य नावाची संकल्पना असेल, वीरशैवांच्या परमध्येयाचं, वीरशैवांच्या साध्याचं ते एक नाव आहे. लिंगमध्ये जगत सर्वं त्रिलोक्यं सचराचरं लिंग बाह्यात परम नास्ति तस्मै श्री लिंगायते नमः असं वर्णन ज्या परमशिवाच्या प्रतीकाचं गेलं, इष्टलिंगाचं केलं गेलं, तर इष्टलिंग या मार्गावरचं साधन आहे. आणि लिंगेन सह जीवित्वम लिंगेन सह पंचत्वम अशा स्वरूपाच्या अविचल जीवन निष्ठेनं साधना करणारा वीरशैव
या मार्गावरील साधक आहे. आणि म्हणून ज्यांना हा साध्य साधन साधक विवेक कळला, त्यांना वीरशैव आणि लिंगायत या शब्दभेदांमधून माजवल्या गेलेल्या बुद्धिभेदाचा फोलपणा कळला. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जगद्गुरु पंचाचार्यांनी संस्थापित केलेला वीरशैव समाज, जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी पुनरुत्थापित केलेला, प्रचारित केलेला, प्रसारित केलेला वीरशैव समाज, शक्ती विशिष्टाद्वैताचं तत्वज्ञान सांगणारा वीरशैव समाज, लिंगांग सामरस्याचं तत्वज्ञान सांगणारा वीरशैव समाज, षटस्थलाचा सिद्धांत सांगणारा वीरशैव समाज, जगद्गुरु रेणुकाचार्यांचा समाज, जगद्गुरु दारुकाचार्यांचा समाज, जगद्गुरु एकोरामाराध्यांचा समाज, जगद्गुरु पंडिताराध्यांचा समाज, जगद्गुरु विश्वाराध्यांचा समाज, जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा समाज, महाज्ञानी अलमप्रभूंचा समाज, महासाध्वी अक्का महादेवींचा समाज, प्रकांड पंडित छन्न बसवानांचा समाज, प्रतिभावंत सिद्धरामेश्वरांचा समाज, संत शिरोमणी मन्मथ स्वामींचा समाज, गुरुलिंग जंगमांचा समाज, असंख्य शिवाचार्यांचा समाज, असंख्य शिवशरणांचा समाज, असंख्य शिवशरणींचा समाज, कायकवृत्ती समाज, संस्कार क्षम समाज, संस्कार प्रवण समाज, वीरशैव समाज, लिंगायत समाज, हिंदू वीरशैव लिंगायत समाज. कदाचित मला या ठिकाणी वीरशैव शब्दाची सहस्त्र नामावली सांगायला लागेल. कुणीतरी असं म्हटलंय की पूर्व दिव्य ज्यांचे त्या रम्य भाविकानं, खरोखरच या वीरशैव समाजाचा भूतकाळ अत्यंत उन्नत स्वरूपाचा होता. या वीरशैव समाजाचा भविष्यकाळ सुद्धा अत्यंत उज्ज्वल स्वरूपाचा राहणार आहे. परंतु वर्तमानात हा समाज कुठेतरी ठेचकाळतोय, चाच पडतोय, होल पाडतोय. या समाजाच्या संस्थापक परंपरेचं वर्णन करताना, संस्थापक पर्वाचं वर्णन करताना ते वर्णन असं केलं गेलंय की पंचानन तनोद्भूतान पंचाक्षर मनुपमान पंचसूत्र कृतो वंदे पंचाचार्यान जगद्गुरु. कोलीपाक सोमेश्वर लिंगातनं प्रकट झालेल्या जगद्गुरु रेणुकाचार्यांच्या कथा आम्ही ऐकल्यात. जगद्गुरु रेणुकाचार्यांनी अगस्त्य मुनीला केलेल्या उपदेशाच्या कथा आम्ही ऐकल्यात. जगद्गुरु रेणुकाचार्यांनी विभीषणाकरवी केलेल्या 3 कोटी लिंगार्चनाच्या कथा आम्ही ऐकल्यात. जगद्गुरु रेणुकाचार्यांनी आद्य शंकराचार्यांना दिलेल्या चंद्रमौळीश्वर लिंगाची कथा आम्ही ऐकली. जगद्गुरु मरुळाराध्यांनी महर्षी दधीचीला दिलेला उपदेश आम्ही ऐकलाय. जगद्गुरु एकोरामाराध्यांनी महर्षी व्यासांना दिलेल्या उपदेशाची कथा आम्ही ऐकली. क्षणभर असं धरून चालू की पंचाचार्य संकल्पना ही भाकड संकल्पना आहे. या सगळ्या कथा भाकड कथा आहेत. क्षणभर असं धरून चालू की कृत त्रेता द्वापार कलियुगाच्या कल्पना या भाकड कल्पना आहेत. परंतु या 5ही पीठांचे शिलालेख उपलब्ध आहेत. या 5ही पीठांचे ताम्रपट उपलब्ध आहेत. या 5ही पीठांची कागदपत्र उपलब्ध आहेत. एक अनादि इतिहास उपलब्ध आहे. एक प्राचीन इतिहास उपलब्ध आहे. वीरशैव परंपरेचा मानकरी असलेला इतिहास उपलब्ध आहे. परंतु हा सारा इतिहास बोनसाय केला जातोय. हा सारा इतिहास उथळ केला जातोय, खुजा केला जातोय आणि सांगितलं जातंय की 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत नावाच्या एका स्वतंत्र धर्माची संस्थापना केली. धातांतपणा इथेच थांबत नाही, धुळफेक इथेच थांबत नाही. पुढे जाऊन असं सांगितलं जातंय की पंचाचार्य परंपरा ही महात्मा बसवेश्वरांच्या नंतरची परंपरा आहे. इसवी सन 15व्या शतकात
संत शिरोमणी मन्मथ स्वामींनी परमरहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. या परमरहस्य ग्रंथाच्या 16व्या अध्यायात मन्मथ माऊलींनी असं म्हटलंय की पाची आचार्य शिवाचाराशी मूळ, तयापासून शिवाचार सकळ, वीरशैव मार्ग प्रबळ विस्तार झाला, तोची मुळीचा शिवाचार, कल्याणी अवतरला बसवेश्वर, त्यानेही केला विस्तार शिवाचाराचा. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. कोणी म्हणती शिवाचार नवा झाला, बसवेश्वरापासून उत्पन्नला, तो ते नेनुनी बोलती बोला अज्ञानपणे. आणि इथनं पुढे त्यांनी असं म्हटलंय की धर्मवीर शैव रसातळी जाता झाला बसवेश्वर ताता. वीरशैव साहित्याचे गाढे अभ्यासक असलेले, वीरशैव साहित्याचे संशोधक असलेले डॉक्टर S.C. नंदीमठ एका ठिकाणी असं म्हणतात की कुठल्याही कन्नड वाङ्मयात अथवा कुठल्याही संस्कृत वाङ्मयात महात्मा बसवेश्वरांनी नव्या धर्माला जन्माला घातलेला पुरावा आढळत नाही, घातल्याचा पुरावा आढळत नाही. मागच्याच वर्षी शिवैक्य झालेले डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की महात्मा बसवेश्वर हे नवीन धर्माचे संस्थापक होऊ शकत नाहीत. सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, बसव साहित्याचे गाढे अभ्यासक, वीरशैव साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर इरेश स्वामी एका ठिकाणी असं म्हणतात की पंचाचार्य परंपरा ही महात्मा बसवेश्वरांच्या पूर्वीपासूनची परंपरा आहे. किंबहुना पंचाचार्य परंपरेतील जातवेद मुनी यांनी महात्मा बसवेश्वरांना वीरशैव संप्रदायाची दीक्षा दिली. दस्तूरखुद्द महात्मा बसवेश्वरांनी त्यांच्या वचन साहित्यात मी कोणत्या तरी नव्या धर्माला जन्माला घालतोय असं स्वरूपाचं कोणतंही वचन त्यांच्या वचन साहित्यात सापडत नाही. दस्तूरखुद्द महात्मा बसवेश्वर आणि तत्कालीन सर्व शिवशरणांच्या वचन साहित्यात लिंगायत हा शब्द धर्म या अर्थाने कुठेच आलेला नाही. किंबहुना महात्मा बसवेश्वरांपासून ते हेमगल हंपर्यंतच्या सुमारे 30 शिवशरणांच्या वचन साहित्यात सुमारे 221 वेळा वीरशैव नावाचा शब्द आलेला आहे. परंतु हा वीरशैव शब्दच नेस्तनाबूत करण्याची कारस्थानं चालू आहेत. वीरशैवांचा इतिहास संक्षिप्त केला जातोय, वीरशैवांचा इतिहास उथळ केला जातोय. वीरशैव तत्वज्ञानाची मोडतोड केली जाते. वीरशैव संप्रदाय नावाच्या वटवृक्षाच्या परंपरा रूपी फांद्या, संस्कार रूपी फांद्या काटून टाकल्या जात आहेत, छाटून टाकल्या जात आहेत. वीरशैवांच्या समवयशीलतेची कुठेतरी निर्घुण चेष्टा केली जाते. आणि एखाद्या दहशतवादी एसिस सारख्या संघटनेला सुद्धा लाजवेल अशा स्वरूपात न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा कट्टरपंथी एकेश्वरवाद वीरशैवांच्या गळी उतरवण्याचा, वीरशैवांच्या माथी मारण्याचा प्रयत्न हा केला जातोय. कुणीतरी म्हटलंय की दिल के छाले जल उठे सीने के दाग से और घर को आग लगी घर के चिराग से. जन्माला आलेली माती एक, आयुष्यभर जपलेली आपुलकीची नाती एक, शेवटाला जायची माती एक. परंतु तरी सुद्धा वीरशैव वेगळ्या आणि लिंगायत वेगळ्या अशा स्वरूपाची मांडणी करण्यात येते. शिवाचार एक, गणाचार एक, लिंगाचार एक, सदाचार एक, भृत्याचार एक, पाची आचार एक,
परंतु तरी सुद्धा विरक्ताचार्य वेगळे आणि पंचाचार्य वेगळे अशा स्वरूपाची बुद्धिभेदाची रचना केली जाते. गुरुलिंग जंगम संकल्पना एक, प्रसाद पादोदक संकल्पना एक, मंत्र रुद्राक्ष भस्म संकल्पना एक, अष्टावरणाच्या आठी संकल्पना एक. परंतु तरी सुद्धा शून्य सिंहासनवादी वेगळे आणि पंचपीठाधीश वेगळे अशा स्वरूपाची बुद्धी भ्रंशाची रचना केली जाते. भक्त महेशी प्रासादी प्राणलिंगी शरण आणि ऐक्य षटस्थलाच्या साही पायऱ्या एक, परंतु तरी सुद्धा शरण परंपरावादी वेगळे आणि आचार्य परंपरावादी वेगळे अशा स्वरूपाची विभागणी जाणून बुजून केली जाते. उपास्य दैवत एक, उपासना पद्धती एक, उपासना तत्वज्ञान एक, आहार पद्धत एक, विहार पद्धत एक, तरी सुद्धा आचार्य पंचक वेगळं आणि विरक्त पंचक वेगळं अशा स्वरूपाचा अलगतावाद निर्माण केला जातोय. राग निर्माण करा, द्वेष निर्माण करा, मत्सर निर्माण करा, असूया निर्माण करा, एक मोठा जाळ लावा आणि त्या जाळावर स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घ्या अशा स्वरूपाचा उद्योग काही मंडळींचा नक्की झालाय. मग ते ब्रिगेड असतील, मग ते बामसेपी असतील, कालपर्यंत धर्म ज्यांना अफूची गोळी वाटत होता ते माओवादी असतील, नक्षलाइट्स असतील, मिस्टरी असतील, जिहादी असतील, हे कोणी लिंगायतांचे मित्र नाहीत, हे कोणी लिंगायतांचे हितचिंतक नाही, हे कोणी लिंगायतांचे आश्रयदाते नाहीत. लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळवून देण्यासाठी कष्ट करणारे हे कोणी नाहीत. ज्यांना लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळवून देण्यात स्वारस्य बिलकुल नाही. किंबहुना हिंदू धर्माचे तुकडे करण्याचा, हिंदू समाजाचे तुकडे करण्याचा आसुरी आनंद या साऱ्या शक्तींना मिळून लुटायचा आहे, ही बाब आता लपून राहिलेली नाही. एक साधा प्रयोग करा. एखाद्या लहान मुलाला बोलवा, त्याच्या हातावर एक कॅडबरीचा तुकडा द्या, एक चॉकलेटचा तुकडा द्या आणि त्या मुलाला सांगा की आजपासून तुला तुझे आई बाप सोडायचे. काय प्रतिक्रिया येईल त्या लहान मुलाची? अरे जे त्या लहानाला कळतं ते आमच्या इथल्या थोरांना कळत नाही, ही आमच्या वीर शैव समाजाची आजची शोकांतिका म्हणायला लागेल. कुणीतरी टाकलेल्या अल्पसंख्याक नावाच्या तुकड्याभोवती लाळ घोटत स्वतःचा धर्म मोडीत काढणारे आमचेच बांधव आहेत. स्वार्थाच्या बाजारात धर्माची बोली लावणारे आमचेच बांधव आहेत. आणि म्हणूनच महाभारताच्या सारीपाटावर स्वतःची धर्मपत्नी पणाला लावणारा धर्मराज पांडव असेल किंवा राजकारणाच्या सारीपाटावर स्वतःचा धर्म पणाला लावायला निघाले आमचे बांधव असतील, सदैवात थोडंसं अज्ञान, हे जुगारी भ्रष्ट हात मला जाळायचे म्हणणारा परमप्रतापी महापराक्रमी भीम जोपर्यंत आमच्या समाजात, वीर शैव लिंगायत समाजात निर्माण होत नाही, तोपर्यंत आमच्या समाजाची नागवली जाणारी अस्मिता, या अस्मितेचं रक्षण करायला साक्षात परमेश्वर सुद्धा येऊ शकत नाही. हे सत्य नाकारून चालणार नाही. अरे सहने के भी कोई सीमा रहते है, सागर के अंदर ज्वाला रहती है. आणि म्हणून मी म्हणेल की आज उठा दो सब दुकाने, यहां से काले धंधों की दाल न हरगिज गलने देना. अब स्वार्थ के अंधों की सबसे कह दो यह धरती है आजादी के बंदों की, और भगत सिंह के इस भारत में जगन नहीं जय चंदों की. नहीं चलेगा काम दोस्तों तो अब केवल जय जयकारों से, संभल के रहना अपने घर में छिपे हुए गद्दारों से. एकीच्या ठिकाणी भीक निर्माण केली जाते,
अद्वैताच्या ठिकाणी द्वैत निर्माण केलं जात आहे, भक्तीच्या ठिकाणी विभक्ती निर्माण केली जाते. तुमच्या आमच्या बलस्थानांना छेदस्थान बनवलं जात आहे. तुमच्या आमच्या अंतरंगातील एकतेचं सूत्र कुठेतरी नाचवलं जात आहे. तुमच्या आमच्या सहनशीलतेचा कुठेतरी अंत पाहायला जातोय. तुमच्या आमच्या समन्वयशीलतेची कुठेतरी नसबंदी केली जाते. रोज नवीन नवीन बुद्धिवादाचे झेंडे उभे केले जात आहेत. रोज बुद्धिभेदाचे नवीन नवीन पलिते पाजळले जात आहेत. रोज अकलेचे नवीन नवीन तारे छेडले जात आहेत. कधी वीर शिव संस्कारांना वादाच्या भोवऱ्यात ओढलं जातंय, कधी वीर शिव परंपरांना वादाच्या भोवऱ्यात ओढलं जातंय, कधी जगद्गुरूंच्या लिंगोद्भव कथांना विज्ञानाचा मापदंड लावायचा प्रयत्न केला जातोय, कधी वीर शिव जंगमांची अक्षमपणे हेटाळणी केली जाते, कधी चातुर्वर्ण नावाचं मेलेलं मढ उकडून काढून सांगितलं जातंय की तुम्ही हिंदू नाही म्हणून, कधी आर्य अनार्य वादाच्या शिळ्या कळीला ऊत आणून सांगितलं जातंय की तुम्ही हिंदू नाही म्हणून, कधी वेदोक्त आगमोक्त वादाची पेरणी करून सांगितलं जातंय की तुम्ही हिंदू नाही, कधी वैदिक अवैदिक वादाची फोडणी देऊन सांगितलं जातंय की तुम्ही हिंदू नाही म्हणून, तर कधी वीर शिवांच्या वस्त्रालंकारांना ओढून तोडून ओरबाडून सांगितलं जातंय की तुम्ही हिंदू नाही म्हणून, वीर शिवांची समन्वयशीलतेची वस्त्र ओरबाडली जातात आणि सांगितलं जातंय की तुम्ही हिंदू नाही म्हणून, कधी स्थावर लिंगांना विरोध करून सांगितलं जातंय की तुम्ही हिंदू नाही म्हणून, कधी मूर्तीपूजेला विरोध करून सांगितलं जातंय की तुम्ही हिंदू नाही म्हणून, तर कधी वीरशैव मठ मंदिरातील कार्यक्रमांच्या वर निर्बंध आणून सांगितलं जातंय की तुम्ही हिंदू नाही म्हणून. या स्वतंत्र धर्मवाल्यांना हिंदू तत्वज्ञान आणि वीरशैव तत्वज्ञान या दोन तत्वज्ञानातील सामरस्याचे बिंदू कधीच दिसले नाहीत, दिसणार नाहीत. हिंदू तत्वज्ञानातील प्रणवंकार आणि ज्या मंत्राची दीक्षा महात्मा बसवेश्वरांनी जातवेद मुनी यांच्याकडनं घेतली, तो ओम नमः शिवाय नावाचा मंत्र, या ओम नमः शिवाय मंत्रातील ओम यांचं एक असणं यांना कधी दिसणार नाही. हिंदूंचं उपास्य दैवत असलेलं शंभू महादेव आणि वीरशैवांचं उपास्य दैवत असलेलं शंभू महादेव यांचं एक असणं यांना कधी दिसणार नाही. हिंदूंच्या पूजा विधानातील मंत्र रुद्राक्ष आणि भस्म आणि वीरशैवांच्या अष्टावरणातील मंत्र रुद्राक्ष आणि भस्म यांचं एक असणं यांना कधी दिसणार नाही. हिंदूंच्या नवविधा भक्तीची उदात्तता आणि वीरशैवांच्या षटस्थल सिद्धांताची षटस्थल भक्तीची उत्कटता यांचं एक असणं यांना कधी दिसणार नाही. हिंदू तत्वज्ञानातील तत्वमसी नावाचा सिद्धांत आणि वीरशैव तत्वज्ञानातील लिंगांग सामरस्य नावाचा सिद्धांत यांचं एक असणं यांना कधी दिसणार नाही. हिंदू तत्वज्ञानातील एकम सत विप्रहा बहुधा वदंती नावाचं उपनिषदातलं वाक्य आणि कुडल संगमदेव नल्लेदील वेंदुत्त वेद अशा स्वरूपाचं महात्मा बसवेश्वरांचं वचन यांचं एक असणं यांना कधी दिसणार नाही. आचारो परमो धर्मा म्हणणार हिंदुत्व आणि पंचाचाराचा उद्घोष करणार वीरशैवत्व यांना कधी दिसणार नाही. यांचं एक असणं यांना कधी दिसणार नाही. यांना कधी हिंदू तत्वज्ञानातील सर्वेशाम अविरोधेन ब्रह्मकर्म समारभेत अशा स्वरूपाचं ब्रह्मवाक्य आणि वीरशैव तत्वज्ञानातील विरोधरहितम शैवम वीरशैव विदुर्बदा अशा स्वरूपाची व्याख्या यांचं एक असणं कधी दिसणार नाही.
यांना जे जे भेटी जे भूत तया मानी जे भगवंत, हा तो भक्तियोग जाण माझ्या असा स्वरूपाचा हिंदू तत्वज्ञानातील भक्तियोग. आणि न तत्र जाती भेदोस्ती सर्वे रुद्ररूपिणः, अशा स्वरूपाचा सूक्ष्मगमातला भक्तियोग यांचं एक असणं यांना कधी दिसणार नाही. परंतु यांना ख्रिश्चनांच्या गळ्यात रुळणारा शिवलिंग, ख्रिश्चनांच्या गळ्यात रुळणारा क्रॉस आणि वीरशैवांच्या गळ्यात रुळणारा इष्टलिंग यांचं साधर्म मात्र जरूर दिसेल. यांना मुसलमानांच्या अंत्येष्टीची पद्धत आणि वीरशैवांच्या अंत्येष्टीची पद्धत यांचं साधर्म मात्र जरूर दिसेल. यांना कधी पंढरपूरच्या विठोबाच्या मस्तकावरचं शिवलिंग दिसणार नाही. यांना कधी बार्शीच्या भगवंताच्या मस्तकावरचं शिवलिंग दिसणार नाही. यांना कधी अनंत शयन मंदिरातील अनंत पद्मनाभांच्या हातातील शिवलिंग दिसणार नाही. यांना कधी वळवणीच्या वीरभद्राच्या मस्तकावरचं शिवलिंग दिसणार नाही. यांना कधी सोडमरच्या कुमारस्वामीच्या मस्तकावरचं शिवलिंग दिसणार नाही. यांना आई तुळजाभवानीच्या मस्तकावरचं शिवलिंग दिसणार नाही. आई अंबाबाईच्या मस्तकावरचं शिवलिंग, काशी विशालाक्षीच्या मस्तकावरचं शिवलिंग, कांची कामाक्षीच्या मस्तकावरचं शिवलिंग, शाकंभरी मातेच्या हृदयस्थलावरचं शिवलिंग यांना कधी दिसणार नाही. परंतु यांना भगवान शंकराच्या मस्तकावरचा चंद्र आणि मशिदीवर फडकणारा चांद तारा यांचं साधर्म मात्र जरूर दिसेल. हिंदू समाजात, हिंदू धर्मात अनेक पंथ उपपंथ आहेत, अनेक संप्रदाय उपसंप्रदाय आहेत. या प्रत्येक पंथ उपपंथांच्या, संप्रदाय उपसंप्रदायांच्या काही चालीरीती आहेत. हिंदू समाजात अनेक जाती उपजाती आहेत. त्या प्रत्येक जाती उपजातीच्या काही रीतीभाती आहेत. हिंदू समाजात अनेक जनजाती आहेत. या प्रत्येक जनजातीच्या काही जनरीती आहेत. हिंदू समाजात अनेक कुटुंब आहेत. त्या प्रत्येक कुटुंबाच्या काही कुलरीती आहेत. एक विलक्षण एकात्मता या साऱ्या विविधतेतून नांदतीये. परंतु या विविधतेतून कुठेतरी विग्रह शोधून काढायचा आणि या विग्रहातून विद्रोहाची आग लावायची, अशा स्वरूपाचा उपक्रम, अशा स्वरूपाचा कार्यक्रम काही मंडळींचा निश्चित झालाय. प्रतिवाद असा केला जातो की वीरशैवांची लग्नाची पद्धत ही हिंदूंच्या लग्नाच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे आणि म्हणून साठी वीरशैव हिंदूंच्या पासून वेगळे आहेत. ज्या पद्धतीने प्रत्येक मुलखानुसार भाषा बदलते, त्याच पद्धतीने प्रत्येक मुलखानुसार चालीरीती बदलतात, रीतीभाती बदलतात, कुलरीती बदलतात, जनरीती बदलतात, विवाहाच्या पद्धती सुद्धा बदलतात. दस्तूर खुद्द हिंदू समाजात विवाह होतो, काही ठिकाणी प्राजापत्य पद्धतीने विवाह होतो, काही ठिकाणी दैव पद्धतीने विवाह होतो, काही ठिकाणी ब्राह्म्य पद्धतीने विवाह होतो, काही ठिकाणी असुर पद्धतीने विवाह होतो, काही ठिकाणी दानव पद्धतीने विवाह होतो, काही ठिकाणी पैशाच्य पद्धतीने विवाह होतो, काही ठिकाणी गांधर्व पद्धतीने विवाह होतो. आणि म्हणूनच विवाह पद्धतीचा मुद्दा किंवा विवाह भेदाचा मुद्दा हा धर्मभेदाचा मुद्दा कदापि असू शकत नाही. प्रतिवाद असाही केला जातो की वीरशैवांच्या अंत्येष्टीची पद्धत ही हिंदूंच्या अंत्येष्टीच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे.
हिंदूंच्या मध्ये जाळलं जातं, वीरशैवांच्या मध्ये पुरलं जातं. आणि म्हणून साठी वीरशैव हे हिंदू समाजापासून वेगळे. हिंदू समाजातील अनेक जाती जनजाती मी या ठिकाणी सांगेल की ज्या ठिकाणी आजही पुरण्याची पद्धत विद्यमान आहे. गोसावी समाज असेल, रावळ समाज असेल, डोंबारी समाज असेल, मेंढगी समाज असेल, ढवळा नंदीवाला समाज असेल, कुंची कोरवा समाज असेल, भराडी गोंधळी समाज असेल, सपेरनाथ समाज असेल, मर्याईवाला समाज असेल, साधू समाज असेल, संन्यासी समाज असेल, नाथमंत्री समाज असेल, या साऱ्या समाजात आजही पुरण्याची पद्धत विद्यमान आहे. किंबहुना साधू समाज, संन्यासी समाज, नाथ संप्रदाय या समाजात आजही वीरशैवांच्या प्रमाणेच समाधीचा विधी होतो. फक्त वीरशैवांच्या हातात समाधीच्या प्रसंगी इष्टलिंग असतं, त्यांच्या हातात समाधीच्या प्रसंगी इष्टलिंग नसतं. एवढाच काय तो फरक. उत्तर प्रदेशातला अनेक ठिकाणी मृत्यूनंतर प्रेत नदीला अर्पण करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून अंत्येष्टी पद्धतीचा मुद्दा किंवा अंत्येष्टी भेदाचा मुद्दा हा सुद्धा धर्मभेदाचा मुद्दा कदापि असू शकत नाही. एक विलक्षण समन्वयशील संप्रदाय, एक विलक्षण सर्वसमावेशक संप्रदाय, एक विलक्षण विरोधरहित संप्रदाय, एक विलक्षण उदारमतवादी संप्रदाय म्हणून ज्या समाजाचा लौकिक भारतीय संस्कृतीच्या प्रांगणात राहिला, तो समाज म्हणजे वीरशैव समाज. या वीरशैव समाजाच्या ग्रंथ संपदेपैकी सिद्धांत शिखामणी नावाचा एक ग्रंथ आहे. या सिद्धांत शिखामणीमध्ये एक असा श्लोक आहे की सांख्य योगा पांचरात्र वेदा पाशुपत तथा एतानि मानभूतानि नोप्यहन्यानि युक्तिभिः. निरीश्वरवादी सांख्य दर्शन असेल, पतंजलीचं योग दर्शन असेल, पांचरात्र वेद दर्शन असेल, पूर्वमीमांसा शास्त्र असेल, पाशुपत दर्शन असेल, या कोणत्याही दर्शनाचा अथवा शास्त्राचा उपमर्द करू नका असे स्पष्ट निर्देश हे या सिद्धांत शिखामणीमध्ये दिलेले आहेत. श्रीपती पंडिताराध्यांनी वीरशैव भाष्य नावाच्या एका ग्रंथात असं लिहिलंय की द्वैताद्वैत मते शुद्धे विशेषाद्वैत स्वप्नके वीरशैवैक सिद्धांते सर्वश्रुती समन्वय. द्वैत मत असेल, अद्वैत मत असेल, विशेषाद्वैत मत असेल, या कोणत्याही मताचा उपमर्द करू नका. वीरशैवांची भूमिका ही सर्वश्रुती समन्वयाची असली पाहिजे असा स्पष्ट दंडक या श्रीपती पंडिताराध्यांनी घालून दिलाय. निळकंठ शिवाचार्यांनी क्रियासार नावाचा ग्रंथ लिहिला. या क्रियासार नावाच्या ग्रंथात त्यांनी असं म्हटलंय, वीरशैवांची व्याख्या अशी केली गेली की विरोधरहितम शैवम वीरशैव दुर्बधा. आमची ऍलर्जी कोणाला असायचं कारण नाही, कोणाला आमची ऍलर्जी असायचं कारण नाही, कोणाची ऍलर्जी आम्हाला असायचं कारण नाही. आणि म्हणून समन्वयशीलता हेच ज्या संप्रदायाचं प्रमुख तत्वज्ञान राहिलं, प्रमुख वैशिष्ट्य राहिलं, त्या संप्रदायाला हिंदू समाजापासून वेगळं काढणारं तत्वज्ञान अजून जन्माला यायचंय अशी आमची धारणा आहे. सांप्रदायिक चढाओढीमध्ये कदाचित कट्टरतापणा, कट्टरतावाद हा आमच्यामध्ये जरूर आला असेल.
परंतु हा कट्टरतावाद आल्यानंतर सुद्धा वीरशैवांच्या विचारसरणीची गाडी पुन्हा समन्वयशीलतेच्या रुळावर आणण्याचं काम हे वीरशैव संत आणि वीरशैव संतांनीच केलं. आणि म्हणून संत शिवदासाचा अभंग मी या ठिकाणी सांगेल. त्या अभंगात असं म्हटलंय की हरिहरा नाही द्वैत व्यर्थ वादकाचे मत, जैसी ब्रह्म आणि माया तैसी पुरुषांगी छाया, माय पीठ पांडुरंग श्री ब्रह्म शिवलिंग. आणि म्हणून याच समन्वयशीलतेचा सूत्रांना अनुसरून हिंदू समाजाच्या विविध अंगांमध्ये वीरशैव समाज अविभिन्नपणे मिसळून गेलेला आहे. याच समन्वयशीलतेच्या सूत्रांना अनुसरून हिंदू समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये वीरशैव समाज अविभक्तपणे सामावून गेला आहे. याच समन्वयशीलतेच्या सूत्रांना अनुसरून हिंदू समाजाच्या अनेक छटांमध्ये वीरशैव समाज अव्यक्तपणे समर्पित होऊन गेलेला समाज आहे. आणि म्हणूनच हिंदू समाजापासून वीरशैव समाजाला वेगळं काढण्याचं दिवा स्वप्न कुणी बघू नये. याच समन्वयशीलतेच्या सूत्रांना अनुसरून होय आम्ही करस्थळावर इष्टलिंगाची पूजा करतो, परंतु त्याचबरोबर आम्ही शिवाच्या सगळ्या अवतारांची पूजा करतो. आम्ही काळभैरवाची पूजा करतो. आम्ही वीरभद्राची पूजा करतो. आम्ही म्हसोबाची पूजा करतो. आम्ही विष्णूच्या सगळ्या अवतारांची पूजा करतो. दत्ताच्या सगळ्या अवतारांची पूजा करतो. मा दुर्गेच्या सगळ्या अवतारांची पूजा करतो. कोण म्हणतं आम्ही हिंदू नाही? होय आमच्या गळ्यात शिवलिंग असतं, परंतु त्याचबरोबर आम्ही आमच्या कुलदेवतेच्या यात्रेला जातो, कुलदैवताच्या यात्रेला जातो. आम्ही चारी धामांच्या यात्रेला जातो. अष्टविनायकांच्या यात्रेला जातो. 11 मारुतींच्या यात्रेला जातो. 12 ज्योतिर्लिंगांच्या यात्रेला जातो. 51 शक्तीपीठांच्या यात्रेला जातो. कोण म्हणतं आम्ही हिंदू नाही? होय आमच्या हृदयस्थळावर शिवलिंग असतं, इष्टलिंग असतं, परंतु त्याचबरोबर आम्ही हिंदूंचे सारे सण साजरे करतो. हिंदूंचा दसरा साजरा करतो, हिंदूंची दिवाळी साजरी करतो, हिंदूंचे संक्रांत साजरे करतो, हिंदूंचे 3.5 मुहूर्त साजरे करतो, हिंदूंचा गणेशोत्सव साजरा करतो, हिंदूंचा नवरात्रोत्सव साजरा करतो. अनेक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी वीरशैव असतात. अनेक नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी वीरशैव असतात. अनेक मठ मंदिरांचे ट्रस्टी वीरशैव असतात. कोण म्हणतं आम्ही हिंदू नाही म्हणून? होय आमच्या गळ्यामध्ये शिवलिंग असतं. होय आमच्या गळ्यामध्ये इष्टलिंग असतं, परंतु तरीही परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग असं वर्णन ज्या पंढरीच्या पांडुरंगाचं केलं गेलंय, त्या पंढरीच्या वारीला आम्ही जातो. या पंढरीच्या वारीमध्ये वीरशैव सांप्रदायिक वास्कर महाराजांची दिंडी अग्रक्रमाने असते. या पंढरीच्या वारीमध्ये वीरशैव सांप्रदायिक औसेकर महाराजांची कीर्तन परंपरा असते. या पंढरीच्या वारीमध्ये संत तुकारामांचे सेवेकरी असलेल्या गवरशेठ वाणीची पालखी असते. या पंढरीच्या वारीमध्ये अनेक वैष्णवांच्या व्यवस्था वीरशैवांच्या मठात असतात. अनेक वीरशैवांच्या व्यवस्था वैष्णवांच्या मठात असतात. एक विलक्षण एकात्मता या ठिकाणी नांदत असते. कोण म्हणतं आम्ही हिंदू नाही?
मूर्तीपूजेला विरोध करून सांगितलं जाते की तुम्ही हिंदू नाही, ते हिंदू हिंदूंच्यात मूर्तीपूजा असते, आपल्यामध्ये मूर्तीपूजा निषिद्ध आहे. कल्पना करा की चकचकीत कांती लावलेला इष्टलिंग आमच्या तळहातावर आम्ही धारण केलाय. त्या इष्टलिंगामध्ये आम्ही परमपिता महादेवाची कल्पना करतोय. जसा परमपिता महादेव आम्हाला इष्टलिंगात दिसतो, आमच्या शिवाचार्यांना दिसतो, आमच्या शिवशरणांना दिसतो, तसाच तो देव फक्त पुंडलिकाला दिसला असेल, तसाच तो देव समर्थ रामदास स्वामींना दिसला असेल, तसाच तो देव महर्षी मार्कंडेयांना दिसला असेल, तशीच आई भवानी साक्षात तलवार देताना छत्रपती शिवाजी महाराजांना दिसले असेल, तशीच काली माता रामकृष्ण परमहंसांना दिसले असेल. परंतु देव बघावा तो मीच बघावा आणि तो फक्त इष्टलिंगाच्या स्वरूपात बघावा, ही तुगलकी मानसिकता निंद ठरते, निषेधार्ह ठरते. या पाषाणाची मूर्ती बनलेली असते, त्याच पाषाणाचा अंश आमच्या तळहातावरच्या इष्टलिंगामध्ये असतो. परंतु या विरोधाभासाचं उत्तर त्यांच्यापाशी नाही. एकीकडे मूर्तीपूजेला विरोध आम्ही करत असतो, परंतु दुसरीकडे महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तीला, महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला हार घालून आमच्या मोर्चाची सुरुवात होत असते. या विरोधाभासाचं उत्तर त्यांच्यापाशी नाही. स्थावरलिंगांच्या पूजांना आम्ही विरोध करत असतो, परंतु अनेक शिवशरणांचे स्थावरलिंगांच्या वचनमुद्रिकांच्या वचनाचे दाखले राणा भीमदेवी थाटात दिले जात असतात. या विरोधाभासाचं उत्तर आमच्यापाशी नाही. महात्मा बसवेश्वरांची वचनमुद्रिका असलेला कुडल संगम देव स्थावरलिंग स्वरूपात आहे. सिद्धरामेश्वरांची वचनमुद्रिका असलेला कपिल सिद्ध मल्लिकार्जुन स्थावरलिंग स्वरूपात आहे. अक्क महादेवींची वचनमुद्रिका असलेला चन्न मल्लिकार्जुन स्थावरलिंग स्वरूपात आहे. अमुगी देवांची वचनमुद्रिका असलेला सिद्ध सोमनाथ स्थावरलिंग स्वरूपात आहे. केतयाची वचनमुद्रिका असलेला गौरेश्वरलिंग स्थावरलिंग स्वरूपात आहे. सत्यवतीची वचनमुद्रिका असलेला शंभू जक्केश्वर स्थावरलिंग स्वरूपात आहे. अक्कम्मांची वचनमुद्रिका असलेला रामेश्वरलिंग स्थावरलिंग स्वरूपात आहे. अनेक शिवशरणांनी स्थावरलिंगांच्या उपासना केलेल्या आहेत. अनेक शिवशरणांनी स्थावरलिंगांच्या प्रतिष्ठापना केलेल्या आहेत. अनेक शिवशरणांनी स्थावरलिंगांच्या यात्रा केलेल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर सोलापुरात 68 शिवलिंगांची स्थापना केलेल्या प्रतिभावंत सिद्ध रामेश्वरांचं उदाहरण देता येईल, ज्यांना असंख्य मठ मंदिरे बांधण्याचा जणू छंद जडला होता. त्या घनलिंग रुद्रमुनींचं उदाहरण देता येईल. श्री क्षेत्र अल्लमपूर या ठिकाणी ब्रह्मेश्वर लिंगाची प्रतिष्ठापना करणाऱ्या आणि श्री क्षेत्र रामेश्वर या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचं मंदिर उभा करणाऱ्या वरदानी दानम्माचं उदाहरण देता येईल. कोठार सोमनाथाची प्रतिष्ठापना करणाऱ्या शिवशरण सोड्डळ बासरसाचं उदाहरण देता येईल. पुलगिरी सोमनाथाची प्रतिष्ठापना करणार शिवशरण अद्वैय आणि प्रसाद शरणी पद्मावती या दाम्पत्याचं उदाहरण देता येईल. श्री क्षेत्र अबलूर या ठिकाणी ब्रह्मेश्वर लिंगाचा जीर्णोद्धार करणारे आणि त्याच ठिकाणी वीर सोमेश्वर लिंगाची प्रतिष्ठापना करणारे शिवशरण एकांत रामय्यांचं उदाहरण देता येईल. गोमेश्वराची उपासना करणाऱ्या रहाट रेमवेंचं उदाहरण देता येईल.
गजेश्वर लिंगाची उपासना करणाऱ्या गणेश मसने यांचं उदाहरण देता येईल. कल्लीनाथाची उपासना करणाऱ्या शिवशरण कल्ले यांचं उदाहरण देता येईल. परंतु एकीकडे शिवलिंगांच्या स्थावर शिवलिंगांच्या उपासनेला विरोध करायचा, स्थावर शिवलिंगांच्या पूजा पद्धतींना विरोध करायचा, स्थावर लिंगांच्या यात्रांना विरोध करायचा, स्थावर लिंगांच्या प्रतिष्ठापनांना विरोध करायचा, आणि दुसरीकडे शिवशरणांनी केलेल्या स्थावरलिंगांच्या यात्रा, स्थावरलिंगांच्या प्रतिष्ठापना, स्थावरलिंगांचा उपासना यांचा इतिहास मात्र दडून ठेवायचा. स्वतंत्र धर्मवाल्यांची प्रत्येक उक्ती, प्रत्येक युक्ती, प्रत्येक कृती ही विरोधाभासानं भरलेली आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था नावाचं मेलेलं मढ उकरून काढलं जातंय आणि सांगितलं जातंय की ते हिंदू चातुर्वर्ण्य व्यवस्था पाळतात, आपण चातुर्वर्ण्य व्यवस्था पाळत नाही आणि त्यासाठी म्हणून आपण हिंदूंच्या पासून वेगळे. कोणत्या तरी काळातील, कोणत्या तरी मनुस्मृतीतील, कोणत्या तरी कोपऱ्यातील कोणता तरी श्लोक शोधून काढायचा आणि साप साप म्हणत भुई धोपटायची, हा पुरोगामांचा छंद आम्हाला नवीन नाही. वीरशैव शिवाचार्य उपमन्यू शिवाचार्यांच्याकडून दीक्षा घेतलेले भगवान श्रीकृष्ण एका ठिकाणी असं म्हणतात की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणक्रम विभागशः. अनेक हिंदू नेते, अनेक हिंदू तत्ववेत्ते, अनेक हिंदू धर्माचार्य कंठशोष करून आजही सांगतायत की चातुर्वर्ण्य व्यवस्था ही बाद झालेली व्यवस्था आहे, चातुर्वर्ण्य व्यवस्था ही नामशेष झालेली व्यवस्था आहे, चातुर्वर्ण्य व्यवस्था ही कालबाह्य झालेली व्यवस्था आहे. परंतु तरी सुद्धा हिंदूंच्या नावाने बोट मोडणं, या बोट मोडण्याचं व्यसन जायला तयार नाही. चातुर्वर्ण नावाचा कोळसा उगाळून संपलेला आहे. कोळसा उगाळणाऱ्यांची बोट झिजलेली आहेत, बोट झडून चालली आहेत. परंतु कोळसा उगाळायची सवय जायला तयार नाहीत. त्या सवयीचं करायचं काय? आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मतेची गंगा अवरुद्ध करणारा हा स्वतंत्र धर्मवाद आम्हाला निर्णायकपणे ठेचायला लागेल. जी शक्कल, जो फॉर्म्युला इथला आदिवासी समाज, इथला वनवासी समाज हिंदू समाजापासून विभक्त करण्यासाठी जो फॉर्म्युला वापरला गेला, तोच फॉर्म्युला वीरशैव लिंगायत समाज हिंदू समाजापासून विभक्त करण्यासाठी वापरला जातोय. परकीय आर्य ब्राह्मण आक्रमण थेरी मोठ्या चवीने चघळली जातीये आणि सांगितलं जातंय की ते हिंदू, ते आर्य, ते बाहेरून आलेले, आपण मूळ निवासी, ते तिकडनं उत्तरेकडनं आले, आपण दक्षिणेकडनं आलो, ते गोरे, आपण काळे, त्यांची नाक ताट, आपली नाक चपटी, अशा स्वरूपाच्या फाजील गोष्टी सांगून आपण मूळ निवासी कसे, असं स्वरूपाचं प्रतिपादन या लिंगायत समाजाला केलं जातंय आणि त्यातून अलगतावाद माजवला जातोय. वस्तुस्थिती अशी आहे की आर्य बाहेरून आल्याचा कणा इतका सुद्धा पुरावा हा ऋग्वेदामध्ये सापडत नाही. मी नाही म्हणत, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. वस्तुस्थिती अशी आहे की आर्यवंश सिद्धांत हा बिनबुडाचा आणि मूर्खपणाचा आहे. मी नाही म्हणत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. वस्तुस्थिती अशी आहे की एखादा साप ठेचावा तसा हा आर्यवंश सिद्धांत हा ठेचला पाहिजे, ठेचून मारला पाहिजे. मी नाही म्हणत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सिद्धांताचा पर्दाफाश केलाय, स्वामी विवेकानंदांनी ज्या सिद्धांताचं पितळ उघडं पाडलंय, आमच्याकडच्या अनेक पुरातत्ववेत्यांनी, पुरातत्व शास्त्रज्ञांनी, मानववंश शास्त्रज्ञांनी ज्या सिद्धांतांचा फोलपणा उघड केलाय,
तो सिद्धांत ब्रिटिशांनी या ठिकाणी मांडला. जर तुम्ही आम्हाला उपरे म्हणत असाल तर तुम्ही सुद्धा उपरे आहात हे ठसवण्यासाठी हा सिद्धांत मांडला. आणि दुर्दैवाने आमचे काही विद्वान या सिद्धांताला बळी पडले. आणि म्हणूनच या भारतीय इतिहासाच्या विडंबनेतून आम्हाला जसा हा देश बाहेर काढायचा आहे, तसाच आमचा समाज सुद्धा या इतिहासाच्या विडंबनेतून इथनं पुढच्या काळात बाहेर काढायला लागेल. वेदोक्त आगमोक्त वादाची फोडणी देऊन सांगितलं जात आहे की तुम्ही हिंदू नाही म्हणून. ते हिंदू, ते वेद मानणारे ते हिंदू, आणि आपण आगम मानतो त्यासाठी म्हणून आपण हिंदूंच्या पासून वेगळे आहोत, अशा स्वरूपाचा बुद्धिभेद केला जातोय. प्राचीन साहित्याचं वर्णन करताना आगमांना शिवाचा श्वास म्हटलं गेलं, आणि प्राचीन साहित्याचंच वर्णन करत असताना निगमांना किंवा वेदांना शिवाचा उश्वास म्हटलं गेलं. आणि म्हणून श्वासोश्वासाचं पूरकत्व ज्याला कळतं त्याला आगम आणि वेद, आगमोक्त आणि वेदोक्त या शब्दभेदातून माजवल्या गेलेल्या बुद्धिभेदाचा फोलपणा कळल्याशिवाय राहणार नाही. परंतु तरी सुद्धा पाखंड खंडन करत असताना आगम आणि वेद याचा सुंदर समन्वय घालण्याचं काम वीरशैव साहित्यात आढळतं. सिद्धांत शिखामणीतला एक श्लोक या ठिकाणी सांगेल मी. श्लोक असा आहे की वेद धर्माभिध्यायित्वात सिद्धांताख्या शिवागमः वेद बाह्य विरोधित्वात वेद संमत उच्यते. वैदिक आणि अवैदिक अशा स्वरूपाची वादाची रचना केली जाते. ते हिंदू, ते वैदिक आहेत, आपण अवैदिक आहोत. वास्तविक पाहता वैदिक, अवैदिक, वेदोक्त, आगमोक्त, मूर्तीपूजक, ईश्वरवादी, निरीश्वरवादी, मूर्ती मानणारे, मूर्ती न मानणारे, हे सारे हिंदू समाजाचे अविभाज्य घटक आहेत. परंतु तरी सुद्धा आपण अवैदिक आहोत, ते वैदिक आहेत, अशा स्वरूपाची मांडणी करण्यात येते. पुन्हा एकदा सिद्धांत शिखामणीचा दाखला मी या ठिकाणी देईल. याच सिद्धांत शिखामणीमध्ये वीरशैव मताला वेद वेदांत सर्वस्व असं म्हटलेलं आहे. याच सिद्धांत शिखामणीमध्ये वीरशैव मताला वेद मार्ग अविरोधेनं अशा स्वरूपाचा उल्लेख वीरशैव मताचा केलेला आहे. बसवेश्वर पुराणात, बसव पुराणात बसवेश्वरांच्या, महात्मा बसवेश्वरांच्या जन्माच्या आख्यानाचा अध्याय आलेला आहे. हा अध्याय असा आहे की यदा यदा तू शैवस्य हानिर्धर्मस्य जायते तदा तदा अवर्ताय स्थापयस्व वराणन धर्म वेदांत वाक्यही तात्पर्यमिति पावरम प्रत्यक्षादी प्रमाणादी दर्शित्वाम निंदकान. वेद मार्गाला हेतुभूत अशा धर्ममताची पुनर्प्रतिष्ठापना करण्यासाठी हे नंदिकेश्वरा तू पुन्हा भूलोकावर जा, अशा स्वरूपाचा आदेश भगवान शंकरांनी नंदिकेश्वराला दिला. अनेक शिवशरणांच्या वचन साहित्यात उपनिषदातले श्लोक जशीच्या तसे आलेले आढळतात. स्वतः महात्मा बसवेश्वरांनी कुडल संगम देव नल्लेदी इल्ल वेंदुत्वेद अशा स्वरूपाचा वेदाचा उल्लेख असलेला श्लोक स्वतःच्या वचन साहित्यात त्यांनी स्वतः लिहिलेला आहे. आणि म्हणून सारी ही संदर्भ मालिका असं सांगते की वीरशैव मत हे वेद विरोधी कधीच नव्हतं, वेद विरोधी कधीच नसेल, वेद विरोधी कधीच नाही. कदाचित वीरशैव मताने यज्ञ यागादी कर्मकांडाला विरोध केला असेल, कदाचित वीरशैव मताने
यज्ञयाग अमान्य केला असेल, परंतु ज्ञानकांडाचा आणि वीरशैव मताचा संघर्ष झालाय, भक्तिकांडाचा आणि वीरशैव मताचा संघर्ष झालाय, असे संघर्ष झाल्याची उदाहरणं माझ्या तरी ऐकवत नाहीत. कदाचित स्थल परिस्थिती कालवशात महात्मा बसवेश्वरांनी वेदांच्यावर टीका केली असेल, परंतु वेदांच्यावर टीका केली म्हणून महात्मा बसवेश्वर हे वेदविरोधी ठरू शकत नाहीत. कारण वचन साहित्याचे पितामह ज्यांना म्हटलं गेलं ते फगू हळकट्टे एका ठिकाणी असं लिहितात की महात्मा बसवेश्वर आणि तत्कालीन शिवशरणांच्या वचन साहित्याचा आधार भारतीय धर्मशास्त्र आणि भारतीय धर्मशास्त्रच आहे. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी असं म्हणाले होते की भगवद्गीता बाजूला ठेवा आणि फुटबॉलच्या मैदानावर चला. का तुम्ही असं म्हणणार का की स्वामी विवेकानंद हे भगवद्गीतेच्या विरोधी होते? संत जनाबाईच्या अनेक अभंगात संत जनाबाईंनी विठ्ठलाचा एकेरी उल्लेख केल्याचे पुरावे आढळतात, एकेरी उल्लेख आढळतो. का तुम्ही असं म्हणणार का की संत जनाबाई ही विठ्ठलाची विरोधक होती म्हणून? आम्ही शिखर शिंगणापूरला कावड घेऊन जात असतो आणि कावड घेऊन जात असताना काही शंकराचे भक्त, शिवाचे भक्त महादेवाचा एकेरी उल्लेख करतात. का तुम्ही त्यांना म्हणणार असं की हे सगळे महादेवाचे विरोधक आहेत म्हणून? आणि म्हणूनच वेदांच्यावर टीका करत असतानाच ज्या महात्मा बसवेश्वरांनी वेदांचं प्रामाण्य नाकारलं नाही, उपनिषदांचं प्रामाण्य नाकारलं नाही, त्या महात्मा बसवेश्वरांच्यावर वेद विरोधित्वाचा शिक्का मारणं हा महात्मा बसवेश्वरांच्यावर अन्याय ठरेल. अनेक वीरशैव ग्रंथ संपदा मी या ठिकाणी सांगेल. बसव पुराण घ्या, हरळय्या पुराण घ्या, पंडितराव आवळीकर संपादित विवेक चिंतामणी ग्रंथ घ्या, शंकर धोंडो शार्दूल संपादित लीला विश्वंभर ग्रंथ घ्या, शांतलिंग स्वामींची ग्रंथ संपदा घ्या, विठोबा खेचरांची ग्रंथ संपदा घ्या, मन्मथ स्वामींची ग्रंथ संपदा घ्या, शिवयोगी शिवाचार्यांची ग्रंथ संपदा घ्या. या साऱ्या ग्रंथांची सुरुवात ही वैदिक देवता असलेल्या गणेशाच्या वंदनाने आणि सरस्वतीच्या वंदनाने झालेले आढळेल. आमच्याकडे जो पुरोहित धार्मिक वेदीसाठी येत असतो त्याला वेदमूर्ती असं म्हटलं जात असतं. आमच्याकडे जो जंगम येतो त्याला वेदमूर्ती असं म्हटलं जात असतं. अनेक वीरशैव पूजा विधानं, अनेक वीरशैव मंत्र विधानं ही वैदिक स्वरूपाची आहेत. कदाचित हरीच्या ठिकाणी हर झाला असेल, कदाचित नारायणाच्या ठिकाणी शिव झाला असेल, एवढाच काय तो फरक. पंचाचार्यांचे पट्टाभिषेक, मठाधिपतींचे पट्टाभिषेक, हे सर्व पट्टाभिषेक वैदिक पद्धतीने होत असतात. आणि म्हणूनच वीरशैव मत हे अवैदिक कधीच नव्हतं. आणि मग या साऱ्या मुद्द्याचा परामर्श घेतल्यानंतर कधी कधी या स्वतंत्र धर्मवाल्यांना हिंदू शब्दाच्या व्युत्पत्तीची, हिंदू धर्माच्या व्युत्पत्तीची मीमांसा करण्याची हौस येते. हिंदू शब्दाची व्युत्पत्ती, हिंदू धर्माची व्युत्पत्ती यांचं चरविच्चरण करण्याची हौस येते. परंतु त्यांना सुद्धा आम्ही सांगू इच्छितो
की मानवतेचा पशुत्वाचा उंबरठा ओलांडून मानवतेच्या परिसरात सुद्धा हे पाश्चात्य जेव्हा पोचले नव्हते, त्यावेळी ओम सहनावतूचा उद्घोष करणारा आमचाच मानव धर्म होता. ज्यावेळी संस्कृती नावाच्या संकल्पनेच्या आसपास या रानटी टोळ्या पोचल्या नव्हत्या, त्यावेळी सर्वे सुखरत संतू सर्वे संतू निराम्याचा उद्घोष करणारा आमचाच सनातन धर्म होता, आमचाच मानव धर्म होता. आणि म्हणून एका हिंदू तत्ववेत्याने या हिंदू शब्दाचं चर्वित चर्वण करणाऱ्यांना एक फार चांगली चपराक ठेवून दिली आहे. तो हिंदू तत्ववेत्ता असं म्हणतो की घरच्या घरी कडवल्या जाणाऱ्या लोणकडी तुपाला साजूक तूप असं नाव तोपर्यंत पडलं नव्हतं, जोपर्यंत बाजारात मार्गारीन आलं नव्हतं, जोपर्यंत बाजारात डालडा आलं नव्हतं, जोपर्यंत बाजारात वनस्पती तूप आलं नव्हतं. आणि तद्वतच जोपर्यंत या देशात या तथाकथित धर्म म्हणून घेणाऱ्या टोळ्या जोपर्यंत प्रवेशिता होत नव्हत्या, तोपर्यंत आम्हाला सुद्धा हिंदू धर्म नाव धारण करण्याची गरज पडली नव्हती. याची फार वेचक मीमांसा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींनी स्वतःच्या एका काव्यात केली आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी एका ठिकाणी असं म्हणतात कि भय से व्याकुल दुनिया ने प्रारंभ किया फिर से मेरा पूजन, मैं नरमय नारायण नीलकंठ बन गया न संशय, हिंदू तनमन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय. होय, आतापर्यंत आमचा परिचय आम्ही हिंदू असाच देत आलो. कोण म्हणतं आम्ही हिंदू नाही म्हणून? आमच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मध्ये, आमच्या कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट मध्ये, आमच्या ट्रान्सफर सर्टिफिकेट मध्ये आमचा उल्लेख हिंदू वीरशैव हिंदू लिंगायत अशा स्वरूपात आढळतो. कोण म्हणतं आम्ही हिंदू नाही म्हणून? आमच्या बापजाद्यांच्या कागदपत्रामध्ये, आमच्या कोर्ट कचेऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये आमचा उल्लेख हिंदू वीरशैव हिंदू लिंगायत असाच आढळतो. कोण म्हणतं आम्ही हिंदू नाही म्हणून? आतापर्यंतच्या शिरगंटीमध्ये आमच्या बापजाद्यांनी, आमच्या पूर्वजांनी आमचा उल्लेख हिंदू म्हणूनच केला. कोण म्हणतं आम्ही हिंदू नाही म्हणून? आमच्या घरातल्या माय बहिणींची डोहाळी जीवन असतील, आमच्या घरातल्या वास्तुशांत असतील, आमच्या घरातले लग्न समारंभ असतील, आमच्या घरातली बारशी असतील, आमच्या घरातले शिवमुहूर्त असतील, त्याचप्रमाणे आमच्या घरातले अशुभ शांतीचे मुहूर्त असतील, जनन शांती असेल, पंचक शांती असेल, त्रिपाद शांती असेल, हे सारे मुहूर्त हे हिंदू पंचांगावरून आम्ही बघत असतो. आम्ही कधी मुसलमान कालगणनेची उलाढाल करायला जात नाही, मुसलमान कालगणनेची उठाढेव करायला जात नाही. आम्ही कधी ख्रिश्चन कालगणनेची उठाढेव करायला जात नाही. आम्ही कधी पारशी कालगणनेची उठाढेव करायला जात नाही. कोण म्हणतं आम्ही हिंदू नाही म्हणून? दस्तूर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाची रचना करताना जे मुसलमान नाही, जे ख्रिश्चन नाही, जे पारशी नाही, ते सारे हिंदू अशा स्वरूपाची रचना त्यांनी केली. हिंदू धर्माच्या सार्वभौम विशालतेची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती. दस्तूर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचा समावेश हिंदू धर्मात केलेला आहे. कोण म्हणतं आम्ही हिंदू नाही म्हणून? आमच्या घरातले विवाह संपन्न होतात ते हिंदू विवाह कायद्याप्रमाणे होतात. आमच्या घरातल्या विवाहांची नोंदणी केली जाते ते हिंदू विवाह कायद्याप्रमाणे केली जाते. आम्हाला आमच्या बापजाद्यांच्या इस्टेटीमध्ये वाटा मिळतो तो हिंदू वारस कायद्याप्रमाणे मिळतो. आम्ही अज्ञानाचे सज्ञान होतो ते हिंदू अज्ञान कायद्याप्रमाणे होतो. आमच्या घरातली दत्तक विधानं होतात ती हिंदू दत्तक विधान कायद्याप्रमाणे होतात. आमच्या पासबुकांच्यावर
हिंदू अनडिवायडेड फॅमिली असा उल्लेख आढळतो. किंबहुना आम्हाला ज्या सोयी सवलती मिळत आहेत, आरक्षण मिळतंय, ते आम्ही हिंदू आहोत म्हणून मिळतंय. कोण म्हणतं आम्ही हिंदू नाही म्हणून? इयत्ता 7वीच्या पुस्तकात एक मिक्सचर अँड कंपाऊंड नावाचा रसायनशास्त्राचा धडा आम्हाला होता. या धड्यामध्ये मिक्सरची व्याख्या अशी केली गेली होती की मिक्सचर इज अ blend of one or more substances which can be separated from each other. आणि याच धड्यात कंपाऊंडची व्याख्या अशी केली गेली होती की कंपाऊंड इज अ युनिफॉर्म होमोजिनियस ब्लेंड ऑफ 2 or more substances which cannot be separated from each other. अनेक तत्वदर्शन, अनेक विचार, अनेक चिंतन, अनेक शास्त्र यांनी तयार झालेलं हिंदू धर्म हे असं कंपाऊंड आहे की जे विच कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर. स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचं वर्णन करताना असं केलंय की हिंदू धर्म हा अथांग सागरासारखा आहे. अनेक नद्या या सागरामध्ये स्वतःच जल आणून समर्पित होत असतात. वीरशैव संप्रदाय हे त्यापैकीच एका नदीचं नाव आहे. आकाशात पतितं तुयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशं प्रति गच्छति. प्रत्येक हिंदूची अशी धारणा आहे. आकाशातून पडणाऱ्या थेंबाला ज्याप्रमाणे उद्वगतीने वर जाण्याचा परत अधिकार नाही, तो अधिकार नियतीने काढून घेतलेला असतो. ज्याप्रमाणे सागराला समर्पित झालेल्या नदीला पुन्हा प्रतिगामी पद्धतीने परत येण्याचा अधिकार नाही, तो अधिकार सृष्टीने काढून घेतला असतो, तो अधिकार नियतीने काढून घेतलेला असतो. त्याचप्रमाणे वीरशैव संप्रदाय या हिंदू नावाच्या सागराला मिळालेली नदी आहे. या हिंदू समाजाची जडणघडण आणि वीरशैव समाजाची जडणघडण त्याच्यातली कुठलीच गोष्ट ही वेगळी काढता येण्यासारखी नाहीये. वीरशैवांची उभारणी लक्षात घ्या, वीरशैव संप्रदायाची जडणघडण लक्षात घ्या, वीरशैव संप्रदायाची जीवन पद्धती लक्षात घ्या, वीरशैवांचे नित्य नैमित्तिक व्यवहार लक्षात घ्या, वीरशैवांचा एक शत्रुमित्र भाव लक्षात घ्या, वीरशैवांचे आदर्श लक्षात घ्या, वीरशैवांच्या परंपरा लक्षात घ्या, वीरशैवांचं जीवनाचं अंतिम उद्दिष्ट लक्षात घ्या. याच्यातली कोणतीच गोष्ट ही हिंदू समाजापासून वेगळी काढता येण्यासारखी गोष्ट नाही. कोण म्हणतं आम्ही हिंदू नाही म्हणून? वीरशैव समाजातील संत असतील, वीरशैव समाजातील शिवशरणी असतील, वीरशैव समाजातील शिवशरण असतील, या सर्वांचा जन्म या हिंदू समाजातच झाला. ज्या रूढींच्या वर, ज्या पद्धतींच्या वर, ज्या अंधश्रद्धेवर त्यांनी घाव घातले, ते सगळे दोष या समाजातलेच होते. या समाजाच्या सुधारणेसाठी म्हणून त्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलं. त्यांनी कधी मुसलमान समाजाची उठाठेव गेले नाही, ते कधी पारशी समाजाची उठाठेव करायला गेले नाहीत, ते कधी ख्रिश्चन समाजाची उठाठेव करायला गेले नाहीत. याच समाजात ते जन्माला आले, याच हिंदू समाजाच्या उभारणीचं काम त्यांनी केलं आणि याच हिंदू समाजात पंचत्वात ते विलीन झाले. कोण म्हणतं आम्ही हिंदू नाही म्हणून? बऱ्याच वेळा या स्वतंत्र धर्म आंदोलनाची बीज ही पाश्चात्यांच्या रिलिजन नावाच्या संकल्पनेत आढळतात. या देशातील, या मातीतील धर्म नावाच्या संकल्पनेची व्यापकता ही पाश्चात्यांच्या पचनीच पडलेली नाहीये. आणि म्हणून एक व्यक्ती, एक शिकवण, एक रिलिजन, एक झरतृष्ट, एक झेंदावेस्ता, एक रिलिजन, एक मोहम्मद पैगंबर, एक कुराण, एक रिलिजन, एक येसू, एक बायबल, एक रिलिजन, एक व्यक्ती, एक शिकवण, एक रिलिजन,
आणि म्हणून रिलिजन नावाच्या संकल्पनेच्या पुढे ज्यांची बुद्धी धावू शकत नाही, त्यांना हिंदू धर्माचं व्यापकत्व काय कळणार, हिंदू समाजाचं अखंडत्व काय कळणार, हिंदू समाजाचं विशालत्व काय कळणार. भगवान येशू ख्रिस्तांना ज्यावेळी सुळावर चढवलं जात होतं, त्यावेळी भगवान येशू ख्रिस्त असं म्हणत होते की हे परमेश्वर हे काय करताय, त्यांच्यांना कल्पना नाही, यांना माफ करून टाक. कदाचित महात्मा बसवेश्वर सुद्धा असंच म्हणत असतील की हे परमेश्वर हे काय करतायत, त्यांच्यांना कल्पना नाही, यांना माफ करून टाक. हे कुडल संगम देवा हे काय करतायत, त्यांच्यांना कल्पना नाही, यांना माफ करून टाक. परंतु या स्वतंत्र धर्म आंदोलनाची सद्यस्थिती बघितली तर मी असं म्हणेल की ज्या कर्तृत्वाच्या मुळे, ज्या विद्वत्तेच्या मुळे महात्मा बसवेश्वर महात्मा झाले, त्या कर्तृत्वाचा आणि त्या विद्वत्तेचा लवलेश सुद्धा ज्यांच्यापाशी नाही, त्यांना एक वेळ कुडल संगम देव माफ करेल, त्यांना एक वेळ महात्मा बसवेश्वर माफ करतील, परंतु त्यांना येणारा काळ माफ करणार नाही. महात्मा बसवेश्वर हे हिंदू धर्म विरोधी होते अशा स्वरूपाचा बुद्धिभेदी प्रचार जाणून बुजून केला जातोय. महात्मा बसवेश्वरांचं अनुभव मंडप नावाचं एक संघटन होतं. या महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपात कोडी मंचन्ना नावाचे वैष्णव संप्रदायाचे पुढारी होते. या महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपात मनुमुनी जैन सारखे जैन संप्रदायाचे पुढारी होते. या महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपात मधुवयासारखे ब्राह्मण होते. 18 पगड जातींची लोक महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपात होती. या हिंदू धर्मातील विषमते विरुद्ध प्रहार करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. या हिंदू धर्मातील अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. या हिंदू समाजातील अनेक दोषांच्यावर प्रहार करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. महात्मा बसवेश्वर खऱ्या अर्थानं हिंदू धर्म सुधारक होते, हिंदू धर्म विरोधक कदापि नव्हते. मुळात वीरशैव संकल्पना अशी संकल्पना आहे की या वीरशैव संकल्पनेत शिवभक्तीला कोणी वर्ज नाही, लिंग दीक्षेला, इष्टलिंग दीक्षेला कोणी वर्ज नाही. किंबहुना शिवभक्तीच्या प्रासादातील वीरशैव नावाच्या दालनाचे दरवाजे सदोदित उघडेत, किंबहुना या दालनाला दरवाजेच नाहीत. आणि म्हणून वीरशैव संकल्पना ज्यावेळी मांडतो आम्ही, त्यावेळी या वीरशैव संकल्पनेत माणसाला माणसापासून तोडणाऱ्या भिंतींचा उच्छेद होतो. या वीरशैव संकल्पनेत स्पर्शाच्या कल्पनेच्या आड येणाऱ्या विटाळ चांडाल कल्पनेचा धिक्कार येतो. या वीरशैव संकल्पनेत स्पर्शाच्या आड येणारा सोयीरसूतक कल्पनेचा उपहास येतो. या वीरशैव संकल्पनेत नारी शक्तीची प्रतिष्ठा येते. याच वैशिष्ट्यांचं वर्णन वीरशैवांच्या धर्मग्रंथात सुद्धा आढळेल. पारमेश्वर आगमाच्या पटल क्रमांक 1 वर या वैशिष्ट्याचं वर्णन असं केलंय की ब्राह्मण हा, क्षत्रिय हा, वैश्य शूद्र ये चान्य जाते हा, लिंग धारण मात्रेण शिव येवन संशय. याच वैशिष्ट्याचं वर्णन पारमेश्वर आगमाच्या पटल क्रमांक 5 वर असं केलंय की न स्त्री भेदो न पुभेदो जातीवर्ण क्रमाधिकम सर्वातीतम इतम विद्धी वीरशैव मतम मम. याच वैशिष्ट्याचं वर्णन सुषमागमात असं केलंय की न तत्र जाते भेदोस्ते सर्वे रुद्ररूपेणः. याच वैशिष्ट्याचं वर्णन सिद्धांत शिखामणीमध्ये असं केलंय की शिवसंस्कार युक्तेषु जातिभेदो न विद्यते, काष्ठेषु वन्नी दग्धेषु यथा रूपम न विद्यते, तस्मात् सर्व प्रयत्नेन
शिवसंस्कार संयतः जातीभेदम न कुर्वित शिवभक्ते कदाचन. आणि म्हणूनच याच वैशिष्ट्यांनी ओतप्रोत भरलेला, जातीभेदाला थारा नसलेला, सर्वसमावेशक असा वीरशैव संप्रदाय महात्मा बसवेश्वरांनी स्वीकारला. महात्मा बसवेश्वर म्हणतात, मी शैव होतो वीरशैव झालो. हाच संप्रदाय महात्मा बसवेश्वरांनी स्वीकारला आणि या संप्रदायाच्या पुनरुत्थानाचं, प्रचाराचं, प्रसाराचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. महात्मा बसवेश्वर कोणत्या एका जातीचं दैवत नाही. महात्मा बसवेश्वर कोणत्या एका वर्णाचं दैवत नाही. महात्मा बसवेश्वर कोणत्या एका प्रांताचं दैवत नाही. महात्मा बसवेश्वर कोणत्या एका भाषेचं दैवत नाही. महात्मा बसवेश्वर या राष्ट्राचं दैवत आहे. या राष्ट्राचं नाही, केवळ या विश्वाचं दैवत आहे. परंतु आज महात्मा बसवेश्वरांना एका जातीत जखडण्याचा प्रयत्न केला जातोय, एका पंथात जखडण्याचा प्रयत्न केला जातोय, एका वर्णामध्ये जखडण्याचा प्रयत्न केला जातोय, एका प्रांतामध्ये जखडण्याचा प्रयत्न केला जातोय. महात्मा बसवेश्वर अत्यंत कुशल संघटक होते. अनुभव मंडप नावाचं त्यांचं संघटन होतं. परंतु महात्मा बसवेश्वरांनी स्वतःची संघटना राजकारणाचा जुगार खेळण्यासाठी कदापि वापरली नाही. महात्मा बसवेश्वरांचं एक वचन मी या ठिकाणी सांगेल. वचन असं आहे की दिरी दुष्ट सम्राटाने जहागिरी सत्ता मत्ता, असे खोर पोटासाठी त्याचे काय मिंदे होता. विकू नका सत्वतत्व नाही तुम्हाला ते इष्ट, त्याहुनी महारा घरची शिवभक्ती श्रेष्ठ. खड उपवास तरी पाला शिजवून खावे, त्याच साक्षात्कारे सख्य शिवासी जोडावे कुडल संगम देवा. आज राजकारणाचा सारी पाटावर स्वतःचा धर्म पणाला लावणाऱ्या आमच्या बांधवांनी महात्मा बसवेश्वरांचं वचन लक्षात घ्यावा असं आम्ही म्हणू. पंचाचार्यांची अड्डपालखी, या अड्डपालखीमध्ये कुत्र ठेवून पंचाचार्यांच्या अड्डपालखीची विटंबना केली जाते. वीरशैवांना 5 बापाचा म्हटलं जातंय. घरातल्या कुलदेवतेचे टाकून द्या म्हणून सांगितलं जातंय. महिलांनो कपाळावरचं कुंकू काढून टाका, हातातल्या बांगड्या काढून टाका असं सांगितलं जातंय. शिवाचार्यांच्या बद्दल अधमपणाने बोललं जातंय, शिवाचार्यांच्या बद्दल अधमपणाने लिहिलं जातंय. मठ मंदिरात काय कार्यक्रम असावे याचं डिक्टेशन दिलं जातंय. आंदोलनं आम्ही सुद्धा बघितली, आंदोलनं आम्ही सुद्धा केली. परंतु बेजबाबदारपणाचा कळस गाठलेली, कृतज्ञतेची परिसीमा गाठलेली, वैचारिक दिवाळखोरी गाठलेली, अनितीचा उन्माद गाठलेली, विकृतीचा उच्छाद मांडलेली अशी आंदोलन आम्ही कधी बघितली नव्हती. या स्वतंत्र धर्म आंदोलनातील सर्वात घातक खेळी जर कुणी खेळली असेल तर ती खेळी तत्कालीन कर्नाटकातल्या सिद्धरामय्या सरकारने खेळली. ऐन विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना न्यायमूर्ती नागमोहनदास समितीची निवड केली गेली, नागमोहनदास समितीची नियुक्ती केली गेली. या नागमोहनदास समितीला लिंगायत अल्पसंख्याक आहेत की नाही, लिंगायत स्वतंत्र धर्म आहेत की नाही, त्यांचा स्वतंत्र धर्म आहे की नाही हे सांगा म्हणून विचारण्यात आलं. अत्यंत घाईघाईने या नागमोहनदास समितीने अहवाल दिला आणि त्यात सांगितलं की लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, त्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा द्यायला हरकत नाही. अत्यंत घाईघाईने ही शिफारस राज्य सरकारकडनं, या शिफारशीचा चेंडू केंद्र सरकारच्या अखत्यारीत ठेवण्यात आला. वस्तुस्थिती अशी आहे की धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानात
कोणत्याही नव्या धर्माला जन्माला घालायची तरतूद नाही. वस्तुस्थिती अशी आहे की भारतीय संविधानात कोणत्याही धर्माच्या अंतरंगात हस्तक्षेप करायचा अधिकार दस्तूर खुद्द भारतीय संविधानालाच नाहीये. वस्तुस्थिती अशी आहे की कोणत्याही केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला स्वतंत्र धर्माबाबतचा ठराव करण्याची अनुज्ञा घटनेनेच दिलेली नाहीये. किंबहुना राज्य सरकार काय किंवा केंद्र सरकार काय, त्यांच्यापैकी कायदेशीर दृष्ट्या कोणीच यासाठी म्हणून सक्षम नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की 2013 साली काँग्रेसच्याच केंद्र सरकारमधील गृह मंत्रालयाचा रजिस्ट्रार जनरलनी हा ठराव धिक्कारलेला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की अल्पसंख्याक मंत्रालयाच्या अल्पसंख्याक आयोगाने अशा स्वरूपाच्या सवलती देता येणार नाही हे स्पष्ट केलंय. वस्तुस्थिती अशी आहे की जे आड्यात नाही ते पोऱ्यात येऊ शकत नाही, परंतु जे आड्यात नाही ते पोऱ्यात आणण्याच्या अनाभाका दिल्या गेल्या. जनतेला उल्लू बनवलं गेलं. वीरशैव लिंगायत समाजाचे आम्ही तारणार आहोत अशा स्वरूपाचा देखावा केला गेला आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजली गेली. ज्यावेळी कर्नाटक सरकारने त्यावेळेच्या जाहीर केलं की आम्ही लिंगायतांना अल्पसंख्याकाचा दर्जा देतोय, त्याच वेळी तिथल्या मुसलमान समाजाने त्यांना सांगितलं की आमच्या अल्पसंख्याकाच्या वाट्यात आणखी वाटे करू आम्हाला मान्य नाही. अल्पसंख्याक सवलती मिळाल्यानंतर काय फायदा होणार आहे? आरटीए नावाचा एक ऍक्ट आहे, राईट टू एज्युकेशन. या ऍक्ट मधनं एक्झम्पशन मिळतं. शिक्षण संस्था चालकांना 25% कोटा, या 25% कोट्याचा फायदा अल्पसंख्याक झाल्यानंतर मिळणार आहे. फायदा कोणाला मिळणार आहे? शिक्षण संस्था चालकांना मिळणार आहे. गलेलट्ट शिक्षण संस्था चालक होणारे समाजाचा काय फायदा? क्षणभर धरून चालू की अल्पसंख्याक नावाच्या सवलती मिळाल्या, परंतु हिंदू धर्मात राहून मिळणाऱ्या आरक्षणाचे पंख ज्यावेळी कापले जातील त्यावेळी या जखमांवर मलमपट्टी करण्याची ताकद तरी या अल्पसंख्याक नावाच्या संकल्पनेत असेल की नाही, ही खऱ्या अर्थानं शंका आहे. हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. परंतु याच्याबद्दल बोलायला कोणीच तयार नाही. आणि म्हणून बोलाची एक कडी, बोलाची भात खाऊन या कोण तृप्त झाला अशी अवस्था या स्वतंत्र धर्म आंदोलनाची आहे. पंथाभिनिवेश जरूर असावा, जातीचा अभिनिवेश जरूर असावा, संप्रदायाचा अभिनिवेश जरूर असावा, परंतु हा अभिनिवेश व्यक्त करत असताना आमच्या मातृभूमीची प्रतारणा होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. आमच्या मातृधर्माची प्रतारणा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आज अनेक समाज आम्ही हिंदू नाही म्हणायला लागलेत. बिहारमध्ये सरना समाज म्हणतो आम्ही हिंदू नाही म्हणून. विदर्भामध्ये, मध्य प्रदेशात गोंड समाज म्हणतो आम्ही हिंदू नाही म्हणून. जर उठसूट प्रत्येक समाज जर आम्ही हिंदू नाही असं म्हणायला लागला आणि हिंदू धर्माच्या सार्वभौम विशालतेला आव्हान द्यायला लागला, तर या देशात प्रत्येकाच्या वाट्याला फक्त आणि फक्त अराजक येऊ शकतं. आणि म्हणूनच स्वतंत्र धर्माची मागणी ही तिन्ही त्रिकाळ अराष्ट्रीय मागणी आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच या मागणीला प्राणपणाने विरोध आपण करूयात. येत्या जनगणनेमध्ये
सर्व वीर शैव लिंगायत बांधवांनी हिंदू म्हणून स्वतःचा उल्लेख करायचा, हिंदू म्हणून स्वतःची नोंद करायची. एवढंच मी या निमित्ताने सांगेल आणि असा आशावाद व्यक्त करेल कि हम समाज के चेतन प्रहरी घर घर पहुंचे जगाएंगे, गली गली में नगर ग्राम में दीप से दीप जलाएंगे, सब समाज हो वैभव से पूनित, जीवन लक्ष्य हमारा है, सब समाज राष्ट्र भाव से हो पूनित, जीवन लक्ष्य हमारा है, प्रभु का सदा सहारा है. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसवेश्वर, जय पंचाचार्य.